दोडामार्ग तालुक्यातील उपस गावातील गायरान जमीन खडी क्रशर कंपनीस देण्याच्या प्रस्तावाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला। संबंधित जमिनीची पाहणी करण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी गावात दाखल होताच संतप्त ग्रामस्थांनी त्यांना घेराव घातला, आपला विरोध नोंदवला आणि कोणतीही पाहणी न करता माघारी जाण्यास भाग पाडले। ग्रामस्थांनी स्पष्ट भूमिका घेत गावातील गायरान जमीन ही सार्वजनिक उपयोगासाठी असून ती कोणत्याही खासगी कंपनीला देण्यास आम्ही कदापि परवानगी देणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला। त्या गायरांच्या आता जो सातबारा आहे 360 तो गायरांचा आहे। तो गायरांचा जीआर काय तुम्हाला मला काय म्हणायचं तुम्ही आता तुम्हाला सांगा ऐका ना माझा ऐका तुम्ही तुमचं ऐकतोय ना तुमचं ऐकल्यानंतर तुम्हाला सांगतो तुमच्या तिथं संपलं तिथंच आमचं सुरू झालं आम्ही मध्ये सुरू नाही केलं बरोबर। तुम्ही जे आता 360 जो गायरांचा सातबारा आहे गायरांचा जीआर आहे का तुम्हाला सगळी इत्तमभूत माहिती घेऊन तुम्हाला अहवाल पाठवायला सांगितलेला आहे। हो ना मला तहसीलदारांना पाठवायला म्हणजे तुम्ही तहसीलदाराचे माणूस म्हणजे तहसीलदार झाला ना इथं महसूल ते झाला ना। काय म्हणायचं मी काय म्हणतो तुमच्या 360 मध्ये गायरान इतर हक्कामध्ये आहे ना मग तो सातबाराचा 360चा जो 21 जुलै 2011 मध्ये जो गायरांचा जीआर आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे ना गायरांची पर्सनल किंवा काही तुम्हाला मी दोष देत सांगू का त्याला कारणीभूत काय सांगू का आमच्याकडे जो पहिला कागद आला गावात आमच्या ऐका ना उसपच्या गावकऱ्यांनी जेव्हा पहिल्यांदा कळालं की असा काहीतरी प्रकल्प होणार आहे त्यावर आम्ही पहिलं जे वाक्य वाचलं ना वरती आम्ही सर्व खाली सह्या करणारे पंच कुठले पिकुळ्यातले जमीन कुठली उसप मधली टायपिंग मिस्टेक कदाचित झाली असेल आणि ते करणार आहेत आणि संघर्ष हा चालूच राहणार आहे। शासनाला ग्रामपंचायत ग्रामसभा घेतली जाणार आहे। गायरानावर ग्रामपंचायतीचा हक्क आहे। कित्येक वर्ष गायरान ग्रामपंचायत वापरत आहे। असं असताना त्याला न विचारात घेताना आम्ही लागवड केली ग्रामपंचायतीने समाधानाने लोकांनी लागवड केलेली आहे असं न विचारता शासन जर असे परस्पर करत असेल तर त्याला सर्व ग्रामस्थांनी एकमुखी तीव्र निषेध आज व्यक्त केलेला आहे। शासनाचा कुठचाही प्रतिनिधी इथे येऊन सर्वे केला तर त्याचे गंभीर परिणाम होतील याची दखल शासनाने घ्यावी।